आपण कुठलाही काहीतरी संघर्ष करतो, किती लोक येतात, ही एकी आपल्यात होत नाही तोपर्यंत आपलं काही होत नाही. लक्षात ठेवा, ना आरक्षण ना काही. आपण अशा आहेत सध्या की असं जर जोपर्यंत तुम्ही होत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही. लक्षात ठेवा, आपल्याला मिळवायचं असेल तर आपला संघर्ष करावा लागेल. जो मागणीचे नाही मिळता वो छीन केला ना चाहिए. मला राजकारणी नेते सोडून द्या, काय गरज नाही आपल्या त्या नेत्याची, कुणाच्याच नेत्याची काय गरज नाही. आम्ही तुमच्यासोबत राजकारण, आम्हाला सोडून द्या. जाहीर सांगतो मी तुम्हाला, सोडून द्या आम्हाला. बांधल्या, गरीब बांधल्या, जीर्णोद्धार केले, सर्वच आपण सांगतो. हा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. म्हणून एक त्यांच्या बाबतीत एक मी आपला शेर म्हणणार आहे. घाट मंदिरे विहिरी बांधल्या, घाट मंदिरे विहिरी बांधल्या, समानतेला रंकनी राव, लोकांसाठी देहच निजवला, अहिल्यादेवी होळकर तिचे नाव. आणि दुसरा विषय अशाच राजमाता पुण्यश्री अहिल्यादेवी होळकरांच्या एक आपण स्मारक परभणीमध्ये व्हावं, हा जिल्ह्याच्या सर्वजणांचंच मत आहे. जसं आमच्या साठे सरांनी सांगितलं, बऱ्याच लोकांची इच्छा आहे. आणि मागच्या या स्टेजवर मी जाहीरही केलं होतं. पण काय होतं, आपण कमी पडतो. आपण आपल्यामधलेच राजकारण करतो. धनगर समाजामध्येच राजकारण होतं. मी थोडंसं कडक बोलालो, कारण माझा स्वभाव आहे, मी स्वभावाला चेंज नाही करू शकत. मग ह्याला क्रेडिट मिळतं का, त्याला क्रेडिट मिळतं का? का हो 7,500 आपल्याला सोलापूर जागा दिली आहे, का ताब्यात घेऊ शकत नाही तो आपण? मी येतो समोर आणि जागेवर ताबा करू आपण, असलेलं पाडू आपण, जेलमध्ये जाऊ. आहे का तयारी तुमची? सांगा, त्या स्टेजवर कोर्टेज आहे का तयारी? आणि ही जी तयारी ज्याची आहे त्यांनी हात वर करून सांगा, तयारी कुणाची आहे. तर काय असतं, आपण बोलतो आणि विसरून जातो. जयंती पुरतं बोलतो, जयंती झाली की आपण हे करेंगे वो करेंगे, असं झालं तसं झालं, भाषणं देतो आणि आपण निघून जातो. आणि आपली एकिका नाही. आमच्या बंडगर दादांनी आमरण उपोषण केलं, किती लोक जात होते. आपण कुठलाही काहीतरी संघर्ष करतो, किती लोक येतात. ही एकी आपल्यात होत नाही तोपर्यंत आपलं काही होत नाही. लक्षात ठेवा, ना आरक्षण ना काही. आपण अशा आहेत सध्या, हे असं जर जोपर्यंत तुम्ही होत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही. लक्षात ठेवा, आपल्याला मिळवायचं असेल तर आपला संघर्ष करावा लागेल. जो मागने से नहीं मिलता वो छीन के लेना चाहिए. मैं बता 7,500 स्क्वेअर फूट जागा मिळत नाही त्या परभणीमध्ये. अरे परभणी अशी करून तिथं माणसाला मान दिसणार नाही, अशी परभणी गोळा. ते चला आपण जाऊ, जिथं कुणाचं काही असेल, ऑफिस असू द्या, काय फाडून टाकू दे सगळं, जाऊ द्या, जेलमध्ये जाऊ, जेल भरू, आंदोलन करू. का करत नाहीत आपण हे सगळं? मला सांगा. हजारो संख्येचं गेलं पाहिजे, 10,000 15,000 लोकांचा. अहो पोलीस सगळे नतमस्तक होते हो आपल्याला. पब्लिकच्या पोलीस सगळं फार म्हणजे काही करू शकत नाही पोलीस. तुम्ही बघितलंय किती मोर्चे झाले, काय झाले, कसे झाले, पोलीस काही करू शकत नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला जर खरंच प्रेम असेल, आमच्या राजमाता पुण्यश्री अहिल्यादेवीचं आपलं स्मारक व्हावं हे जर तुम्हाला खरंच वाटत असेल, एक मनामध्ये निश्चय करा. आणि निश्चय करून सगळे कामं धंदे सोडा. घरचा कुणाचं काम आहे, काय आहे, सगळं सोडून द्या आणि सगळ्यांनी उठा आणि त्या परभणीत चला. आणि जोपर्यंत ती जागा 1 तासात ताब्यात घेऊ, 1च तासात, फक्त 1 तासात, आणि समोर रत्नाकर गोष्टी असत, मग तिथं राजकारण, मग ह्याला क्रिकेट म्हणतात, त्याचे काहीतरी त्या पक्षाचे काहीतरी लोक, ह्या पक्षाचे काहीतरी लोक, हे असलं काय चाललंय? मग आपल्या धनगर समाजातल्या शिवसेनेमध्ये काही असतात, भाजपमध्ये काही असतात,
आमच्या मित्रांमध्ये काही असतील, वेगवेगळ्या पक्षात काही असतील, मग तो नेता लावून देतो असं होऊ नका. तो मला राजकारणी नेते सोडून द्या. काय गरज नाही आपल्याला त्या नेत्याची, कुणाच्याच नेत्याची काय गरज नाही. आम्ही तुमच्या सोबत राजकारण, आम्हाला सोडून द्या. जाहीर सांगतो मी तुम्हाला, सोडून द्या आम्हाला. पण अहो स्मारक होत नाही. गेल्या टायमाला मी बोलतो झालं, जयंती साजरी झाली, गेलो विसरून आपण. हे नाही चालत. अहो मी सांगतो असं असं टेकायला लावू आपण, गुडघे टेकायला लावू. ही ताकद आहे आपली. एवढी मोठी ताकद असताना आपण काही करत नाही. कुणाच्या तरी कुणासोबत लागे बांधे, ह्याच्या कुणासोबत लागे बांधे, त्याचं ते असं, ह्याचं ते असं. अरे काय हे सगळं बंद झालं पाहिजे. आणि इथं सगळ्या स्टेजवर बसलेल्या सर्वांना माझी विनंती करायची आहे, ज्याला कोण यायचा अध्यक्ष, नवीन एक समिती हे करा, ज्याला अध्यक्ष करा. 7-8 लोक त्यांच्यामध्ये घ्या आणि 10, 11, 12 जाय केवढे घ्यायचे घ्या आणि नवीन करू आपण. नवीन जाऊन ताबा घेऊ त्या जागेचा. कोणी असो, मला माहित आहे इथं काय प्रॉब्लेम आहे ते. मी बोलून दाखवत नाही तर, पण मी करायला चुकत नाही, मी करतो. माझ्यासोबत चला. पण मग तिथं गेलं, मग रत्नागिरीला क्रेडिट मिळतंय का? मग त्याला कसं व्हायचं? मग त्याला नाही म्हणा, मग आपण पुढे जाऊ. आज ज्याला जायचं त्याला पुढे जा, मी मागे राहतो. ज्याला जायचं त्याला पुढे जा, काय हरकत नाही, मला काय प्रॉब्लेम नाही. पण करा. आणि मी तुम्हाला गंगाखेडच्या पुतळ्याबद्दल एवढं सांगतो, पुतळा कधी होईल हे मी सांगू शकणार नाही, पण करणार. वेळ देणार नाही, जागा सांगणार नाही. जागा सांगितली मी थोडंसं बोललो, तिथं 10 फुटांनी चालू होते. तिथं माझ्या डोक्यात आहे कुठं करायचं ते. आलेगाव आहे आपलं पौर्णिमध्ये, शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. पोलीस मागे लागली त्यांच्या पोरायच्या, झाकून ठेवा म्हणले, कुठं काय करा म्हणले. पोऱ्यावर कारवाई झाली. त्या पोरं आले माझ्याकडे, सगळीकडे जाऊन आले. आधी ज्या ज्या नेत्याकडे जायचं सगळीकडे गेले. मग शेवटचा एक माझा कार्यकर्ता मला, सगळं संपलं का तुमचं, येतो का आमच्या नेत्याकडे? माझ्याकडे आले. पहिला फोन मला कुठं करायचं तर केला. अगोदर त्यांची पोलीस बिलीस सगळं संपून टाकलं, सगळा विषय संपून टाकला, केस संपून टाकली. त्याच्यानंतर त्यांना म्हणलं कधी यायचं सांगा. मी स्वतः गेलो. पोलीस तिथं बोलवली. पुतळ्याचं अनावरण केलं, हात टाकला, सगळं केलं, सगळं झालं. काय होतं? करायला गेलंच काय होत नाही मला सांगा ना. आणि आम्ही काय वाईट करत होतो? राजमाता फडणवीस होता अगर पुतळा आम्ही बसवतोय, शिवाजी महाराजांचा अगर पुतळा बसवतोय. अरे त्या गावात ज्या महाराजांचा पुतळा बसेल किंवा फडणवीस पुतळा बसेल, तिथं कमीत कमी त्या पुतळ्याकडे बघून काही लोक जे पिणारे सोडतात ते सोडतील, कमीत कमी दर्शन तर घेतील. त्यांना बघितल्या मनात काहीतरी वाटेल, काय त्या माझे मातेने केलंय, काय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते आठवणीत तर येईल कमीत कमी. त्यामुळे त्या गाव शांत होईल, गावामध्ये काही सगळं काही प्रॉब्लेम होणार नाही. पण उठसूट काही, मी तर म्हणतो कुठलाही पुतळा बसवायचा असेल, आपली राजमाता असो, शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज असो, गावातल्या ग्रामपंचायतचा ठराव घ्यायचा. ग्रामपंचायत ठराव म्हणजे गाव म्हणजे सरपंच म्हणजे तो मुख्यमंत्री आहे माझ्या हिशोबाने. त्याचे जे सदस्य आहेत ते मंत्री आहेत सगळेच. त्या गावाने ठराव घ्यायचा. हे फार जिम्मेदारीनं बोलायलो मी आणि जाहीर बोलायलो मी. सगळी इथं पोलीस यंत्रणा, पत्रकार सगळं ऐकत असते. आणि गावाने ठराव घ्यायचा, गावाने जागा नक्की करायच्या, जागेत आम्हाला पुतळा बसवायचा आहे. मग शिवाजी महाराजांचा बसवायचा का राजमाता लहानूरकरांचा बसवायचा, जाहीर करायचा. रातोरात ती जागा बांधून टाकायची, रातोरात पुतळा बसवून टाकायचा. मुंबईत बोलत्या पुन्हा काय काय बोंबलत बसा राखेत मग 2-4 पोलिसांनी फळवरच राखेत मग काय करायचं करा तुम्हाला. अरे काय करालो आम्ही बाबा, काय करालो काय आम्ही? आमच्या आठवणीत राहावं म्हणून आम्ही गट नसले पाहिजे. तिथं गाव एकत्र पाहिजे. मला गाव एकत्र झालं मी यायला तयार. मग तिथंही मग गुट्ट्यांना बोलवायचं की नाही, असं काही घडतंय बरं का? घडलंय.
मग गोष्टीला बोलवायचं का नाही, मग आपण ह्याला बोलू, आपण त्याला बोलू. सगळीकडे बोलवलं तरी कोणीच येत नाही. शेवटी मला आता इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं. कोण येऊ लागले? इथं सगळे का समिती लोक आहेत. श्रीकांत भोसले इथं आहे, असं आहे का? श्रीकांत भोसले आहेत, ते त्यांची कमिटी आहे. सगळे माझ्याकडे आले. पहिले 2 मिनिटात सांगतो. माझ्याकडे पट्टी मागायला आले. मला केवढ्याचा पुतळा आहे बाबा? म्हणजे 45 लाखाचा. किती जमा केले? ह्यानं एवढे दिले, ह्यानं एवढे दिले. ते गेले म्हणले आमच्या त्या ह्याच्यामध्ये, काय आपल्या त्या प्लेसमेंटमध्ये गेले. 45 लाख रुपये मी देतो आणि माझा पुतळा म्हणतो. पण खाली एक आमदारानं एक केलं म्हणून खाली माझं नाव टाका म्हणून. मी काय चूक बोललो? ते मला त्यांचंही मत बरोबर होतं. साहेब म्हणजे ठीक आहे, आम्ही जरा विचार करून सांगतो. आणि मग नंतर त्यांनी मला साहेब सगळ्यांचं म्हणणं आहे की सगळ्याचाच त्याला हातभार लागावा. योग्य निर्णय, खूप योग्य निर्णय. त्यांनी ते केलं. पुतळा आणला, पुतळा बसवला. त्याच्यानंतर त्यांचं इनॉग्रेशन करायला कोणी तयार नाही. पत्र काय कोणी तयार नाही. मग शेवटी माझ्याकडे आले. झाकून ठेवलं, कोणीच उडायला तयार नाही. शेवटी माझ्याकडे आले सगळे पोर. म्हणजे साहेब असं असं मला, मी येतो. आणि मी सांगितलं पोलिसला, डीवायएसपी ते होते, IPS अधिकारी तेव्हा शिंदे होते, IPS अधिकारी होता तो, त्यालाही सांगितलं मला मी येणार आहे, आगाऊपणा करायचा नाही, स्वतः यायचं स्टेजवर जीवनावरून करायचंय म्हणलं मला. आलो. मग मी आलो म्हणलं की मग मी त्या भाषणामध्ये म्हणलं, अरे पुन्हा शिवाजी महाराज रयतेचं राज्य म्हणजे ते देशामध्ये त्यांचं राज्य होतं आणि त्याने एवढ्या जागेत बसवता. ही जागा आहे, काय ही जागा आहे, हे सगळी जागा ताब्यात घ्या म्हणून. ती सगळी जागा ताब्यात घ्यायला लावली, सगळी जागा ताब्यात घेतली. आणखीन काय पाहिजे आपण, आणखीन काय दुकानं उठवायचं आणि कुठं म्हणला त्या दुसरीकडे देऊ, पण सुंदर झालं पाहिजे. तेवढं केलं. त्याच्यानंतर आता तिथं काय व्हायलंय, माझ्याकडे कोणी येत नाही की तिथं काय व्हायलंय, सुशोभीकरण कोण करायलंय, काय करलंय, काय नाही. त्यावर जाऊन सिरीज आपण आता खाली हार टाकला. दुर्दैव आहे आपलं, मला वाईट वाटतं. खाली हार टाकला. त्याला पायऱ्या वगैरे आहेत का? महाराजांवर जाऊन हार घातला का? काहीच नाही. मनात काहीतरी इच्छाशक्ती पाहिजे प्रत्येक गोष्ट करायची, तेव्हा ते होते. आता मी वंजारी समाजामध्ये जन्मलो, माझं काय, मला काय, मी काय करू शकतो त्या गोष्टी? आणि प्रत्येक गोष्ट कुठेही, त्या पडेगावमध्ये प्रॉब्लेम आला, मी भोसले बोललो, यांच्या हिवाळ्याला बोललो, भोसलेला बोललो, हिवाळ्याला बोललो, तुम्हाला मामा बोललो, तुम्हाला पण तुम्ही जा, PSRला सगळ्याला बोललो. तो मार्ग निघाला आणि त्या महाराजाला पैसे मी दिले. महाराजाच्या तिथं जे सुशोभन काढतो पैसे मी दिले. म्हणले मला 5 का 10 लाख माहिती देऊन टाकले मी. आता काल परवा मग मला काही आपल्या पडेगावचे सगळे धनगर समाजचे लोक मुलं आले. साहेब म्हणले आम्हाला काय देत, आम्हाला तुम्हाला काय पाहिजे? आम्हाला पुतळा पाहिजे. मला दिला. मी इथं आता निसादमध्ये पुतळा बसवला, सुशोभनला मी 10 लाख रुपये दिले. मरसगावाने बसला, तिथं मी पैसे दिले शिवाजी महाराज फुटबॉल. मी नाव जरी ऐकलं तरी अंगावर काटा येतो. मी जेलमध्ये असताना शिरमानी योगी वाचलंय, छावा वाचलंय, स्वामी वाचलं, सुभाषचंद्र बोसचं आपलं ते कोणतं पुस्तक घेतो आठवण नाही येणार, सुभाषचंद्र बोसवर एक पुस्तक आहे. ते मी सगळे इतिहास सगळे वाचले. ते वाचताना जेव्हा डोकं आपण मध्ये घालतो ना, कधी 4 वाजता पहाटेचे कळत नाही. हा इतिहास आहे. मग तो इतिहास जनतेपुढे आला पाहिजे ना, का आपण विसरून जायचं? आपण आपल्या गावात पुतळा असलं ते विसरणार नाही आपण. आणि म्हणून मी तर म्हणतो, आज जाहीर करतो, सगळ्या गावांनी पुतळे बसवा. पुणेश्वर गायनवरचे पुतळे बसवा, छत्रपती संभाजी महाराजांचे बसवा, छत्रपती शिवाजी महाराजांचे बसवा, जसे बसवायचे बसवा, 2 बसवा, 3 बसवा. मी येतो आणि सगळीकडे पुतळे मी देतो. जाहीर करून टाकतो. आज मी सगळीकडे पुतळे मी देतो, स्वतः देतो. घ्यायचा का नाही घ्यायचा तुम्ही ठरवा, द्यायला तयार आहे. हा झाला तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर माझं.
कोणी प्रश्न विचारला होता आमच्या साठे सरांनी आणखी कोणी विचारला होता? हां, तुम्ही बोलले होते.